नमस्कार. शुक्रवार 13 मे 2022च्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय संरक्षण उद्योग आणि त्यातल्या कंपन्या. संरक्षण उद्योग आणि त्यातल्या गुंतवणूकयोग्य कंपन्या. एकीकडे फ्रायडे द 13th सारखा मुहूर्त शोधायचा आणि दुसरीकडे संरक्षण या विषयावर बोलायचं, हा निव्वळ योगायोग. आज हा विषय घ्यायची अनेक कारणं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाजार गप्पांचे मधले काही भाग आपण एखाद्या विशिष्ट उद्योगाला धरून असं बोललो. कधी औषध आणि आरोग्य कंपन्यांविषयी बोललो, कधी OTT आणि करमणूक क्षेत्रातल्या कंपन्यांविषयी बोललो, कधी IT सेक्टर कंपन्यांविषयी बोललो आणि मग त्याच मालिकेतला एक पुढचा भाग असंही म्हणता येईल. म्हणून आजचा विषय संरक्षण उद्योग आणि त्यातल्या कंपन्या. आणि दुसरं कारण म्हणजे करोनाचे अनेक नकारात्मक फायदे जरूर आहेत, पण करोनाचे जे काही सकारात्मक फायदे आहेत त्याचा जर विचार करायचा झाला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशात एकंदरीतच संरक्षण उद्योगातल्या कंपन्यांना मिळालेली चालना आणि त्यानिमित्तानं शेअर बाजारासारख्या अस्खलित उद्योगामध्ये सुद्धा संरक्षण उद्योग क्षेत्राशी संबंधित कंपन्यांकडे बघण्याचा बदललेला दृष्टिकोन. आणि कित्येक लोक आज अशी आहेत की संरक्षण या विषयाशी संबंधित अगदी सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड जरी आपल्या देशात अजून आलेला नसला तरी अनेक ब्रोकर, अनेक पोर्टफोलिओ मॅनेजर, अनेक सिक्युरिटी ॲडवायझर्स हे अशा पद्धतीचा विचार करायला लागले आहेत. आणि म्हणूनही बाजार गप्पांचा आजचा विषय संरक्षण उद्योग आणि त्याच्याशी संबंधित गुंतवणूकयोग्य कंपन्या. अशा क्षेत्राचा विचार आज करण्याचं कारण म्हणजे की आपल्या देशामध्ये जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मार्च 2020ला करोना निमित्त लॉकडाऊन सुरू झाला त्यावेळेला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये आपल्या माननीय पंतप्रधानांनी आत्मनिर्भरची घोषणा केली. आणि मग या घोषणेचं स्पष्टीकरण आणि त्याचं अर्थकारण समजावून सांगण्यासाठी किंवा स्पष्ट करण्यासाठी किंवा त्याचे तपशील जाहीर करण्यासाठी त्यावेळचे माननीय अर्थमंत्री आणि माननीय अर्थराज्यमंत्री, आजही अर्थमंत्री तेच आहेत, निर्मलाजी सीतारामन, आणि त्यावेळचे माननीय अर्थराज्यमंत्री अनुराग सिंगजी ठाकूर, नंतरच्या मंत्रिमंडळाच्या फेरबदलामध्ये ते आता पूर्ण कॅबिनेट मंत्री झाले पण ते आता अर्थ खात्याशी संबंधित नाहीत, यांनी सलग 5 दिवस दररोज 1.5 तासाची याचे अर्थकारण आणि अर्थकारणाचे तपशील जाहीर करणाऱ्या पत्रकार परिषदा घेतल्या. त्यातल्या 4थ्या दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये संरक्षण उद्योगाविषयी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली गेली. आणि त्या घोषणेनुसार 2025 पर्यंत संरक्षणाशी संबंधित कमीत कमी 75% उत्पादन हे आपल्या देशांतर्गत माध्यमातून करण्याचं जाहीर करण्यात आलं. यातलं कमीत कमी हा शब्द सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे आणि तेवढ्याकरता त्याच्यावरती विशिष्ट भर देऊन मी ते वाक्य उच्चारलं. आणि त्याचबरोबरीनं असंही जाहीर करण्यात आलं की तेव्हापासून आजपर्यंत आणि नंतरच्याही काळामध्ये जर एक रकमी 200 कोटीपेक्षा जास्त 200 कोटीपर्यंतचं जर खरेदीचं टेंडर जाहीर झालं तर असं टेंडर फक्त स्थानिक कंपन्यांपुरेसं मर्यादित राहील. यात जागतिक कंपन्या सहभागी होऊ शकणार नाहीत. म्हणजे एकीकडे देशांतर्गत केवळ उत्पादन करू असंच सरकारनं जाहीर केलं असं नव्हे, तर असं देशांतर्गत सुरू झालेल्या उत्पन्नाची खरेदीही देशांतर्गत कंपन्यांकडनंच केली जाईल याची ग्वाही दिली. म्हणजे एकीकडे उत्पादनाला चालना आणि दुसरीकडे स्थानिक खरेदीला चालना, असा दुहेरी फायदा संरक्षण उद्योगाला झाला. आणि बोलाफुलाची गाठ असेल किंवा ते धोरण असेल किंवा एकंदरीतच जागतिक राजकारणामध्ये भूगोलाचे जे बदलते वारे आले त्याचा वेळीच दिलेलं हे उत्तर असेल. करोना नंतरच्या काळामध्ये एकंदरीतच चीन किंवा चीनच्या विरुद्ध अशी गणितं जन्माला आली. पहिल्या किंवा दुसऱ्या महायुद्धानंतर जसे ट्रेड ब्लॉक्स निर्माण झाले तशा पद्धतीचे ट्रेड ब्लॉक आत्ताच्या काळामध्ये करणं हे पूर्णपणाने कालबाह्य आहे. परंतु एक विशिष्ट सामंजस्य जन्माला आलं आणि त्यातनं फ्रान्सने आपल्याला द्यायच्या राफेल विमानांची सुद्धा वेळेच्या आधी डिलिव्हरी दिली, हे लक्षात घेण्याजोग आहे. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये रशिया युक्रेन वॉर, जे आज मितीला अजूनही संपलेलं नाही आणि संपण्याची चिन्हही दिसत नाहीत, चर्चेमध्ये ते नसलं तरी सुद्धा, त्यामुळे याला एक वेगळाच आयाम हा निर्माण झाला. आणि त्या दृष्टिकोनातून या पार्श्वभूमीवरती मार्च 2020ला झालेल्या या घोषणेला आज 2-2.25 वर्ष होऊन गेली आहेत. त्याचे दृश्य आर्थिक परिणाम आपल्या देशामध्ये आता दिसायला लागले आहेत. अशी घोषणा आणि त्याची कार्यवाही होण्याच्या आधीच्या काळामध्ये आपल्या देशात संरक्षणाचा अर्थ अत्यंत मर्यादित होता आणि तो आर्थिक असण्यापेक्षा सुद्धा भूराजकीय म्हणजे जिओपॉलिटिकल जास्त होता. आपल्या देशाच्या 4ही सीमांचं संरक्षण
आणि मग ते करत असताना आकाश, समुद्र आणि भूतल म्हणजे एकंदरीतच आर्मी, नेव्ही आणि मिलिटरी याचा विचार करत, एअरफोर्स याचा विचार करत आपण ह्या संरक्षणाची व्याप्ती लावली होती. पण आता जगातल्या इतर काही देशांप्रमाणे प्रमाणे संरक्षणाकडे एक अर्थकारण म्हणून बघण्याचा मार्ग सुरू झाला आणि या दृष्टिकोनातनं संरक्षण उद्योगाचा विचार करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि मग त्याचे दृश्य परिणाम असे लक्षात आले की आजपर्यंत केवळ राजकीय महत्वाकांक्षा किंवा धोरण या दृष्टिकोनातनं संरक्षणाकडे बघत असताना हे निकष आजही पातळ झालेले नाहीत, डायल्यूट झालेले नाहीत. पण त्याला जेव्हा अर्थकारणाची आणि व्यावसायिकीकरणाची जोड दिली गेली तेव्हापासनं सरकारचाही आणि बाजाराचाही माझगाव डॉक, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारत डायनामिक्स लिमिटेड म्हणजे BDL, BEL यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. असा बदलत असताना एक लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की मुळातच आजपर्यंत अंगभूत सक्षमतेनं काम करणाऱ्या कंपन्यांकडे एका वेगळ्या झळाळीनं पाहिलं गेलं. त्याचे दोन दृश्य परिणाम गेल्या वर्षी आपण पाहिले की माझगाव 2021 हे वर्ष करोनानी खाल्लं असं जरी म्हणलं आणि ते कितीही खरं असलं तरी याच काळामध्ये आपल्या देशाच्या प्रायमरी मार्केटमधनं 1.25 लाख कोटी रुपये उभे केले गेले. असे 1.25 लाख कोटी रुपये उभे करताना झोमॅटो, पेटीएम सारख्यांची चर्चा झाली. पण या झोमॅटो, पेटीएम सारख्या कंपन्या नंतरच्या काळामध्ये शेअर बाजारामध्ये बाजारभाव सक्षम ठेवण्यामध्ये गडगडल्या. पण याला असलेला एक सणसणीत अपवाद म्हणजे माझगाव डॉक ही कंपनी आहे. माझगाव डॉक ही कंपनी दोन कारणांसाठी महत्वाची आहे. एकीकडे खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून प्रामुख्यानं 1.25 लाख कोटी रुपये प्रायमरी मार्केटमधनं 2021 या कॅलेंडर वर्षात उभे राहत असताना माझगाव डॉक ही एकमेव सरकारी कंपनी होती ज्याचा IPO शेअर बाजारामध्ये आला. पण हे त्या IPOचं किंवा माझगाव डॉकचं एकमेव वैशिष्ट्य नसतं. माझगाव डॉकच्या IPOचं दुसरं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे की जे मोजके IPO असे आले की जे नंतरच्या काळामध्ये शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये सातत्यानं आणि टोकाचे चढ उतार होत असताना, दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत, सातत्यानं आणि टोकाचे चढ उतार होत असताना मोजकेच IPO असे होते की ज्यांची एकदा शेअर बाजारात नोंदणी म्हणजे लिस्टिंग झाल्यानंतर कधीही त्यांचे बाजारभाव त्यांच्या IPOच्या किमतीच्या खालती आलेले नाहीत. आणि माझगाव डॉक हे त्याचे एक अत्यंत सणसणीत असं उदाहरण आहे. आणि कदाचित या पार्श्वभूमीवरती तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. त्याच वेळेला आपल्या सगळ्यांच्या असं लक्षात आलं की कोल इंडिया इतक्या सातत्याने जरी नसला तरी गेल्या सव्वा वर्षाच्या काळामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजे BELनं डिव्हिडंड म्हणून दिलेल्या स्वरूपाचं प्रमाण हे जास्त आहे. म्हणजे एकीकडे मर्यादित प्रमाणात का होईना पण एखाद्याचे बाजारभाव जसे एका विशिष्ट प्राइस बँडमध्ये फिरावेत हे वैशिष्ट्य डिफेन्स कंपन्यांचं आहेच. पण त्याचबरोबरीने त्यांच्या ट्रेडिंग व्हॉल्यूम्समध्ये असलेलं सातत्य हेही लक्षात घेण्याजोगं आहे. म्हणजे गमतीने मी माझ्या पेड इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन्समध्ये अनेकदा असं म्हणतो की डिफेन्स याचा अर्थ केवळ लष्करी संरक्षण असं नाही तर आता डिफेन्स कंपन्यांतली गुंतवणूक हे एक आर्थिक संरक्षणही आहे असं लक्षात येईल. म्हणजे विशिष्ट भावानं आत येता येतं आणि कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही वेळेला बाहेर पडायची वेळ आली त्या गुंतवणुकीतून तर आर्थिक नुकसान होणार नाही, वेळ प्रसंगी थोडा बहुत लाभांश घेऊनच बाहेर पडता येईल अशा पद्धतीची गुंतवणुकीची संधी देणाऱ्या म्हणून या संरक्षण कंपन्यांकडे पाहिलं पाहिजे का याचा विचार करावा लागतो. याचाच अर्थ असा आहे की येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकार आणि त्यांचं धोरण हे संरक्षणाकडे केवळ स्वतःच्या देशाच्या उपयोगासाठी करायचं उत्पादन म्हणून न बघता त्याच्या निर्यातीचाही विचार करतील का याचा विचार करू. आपल्या देशातल्या संरक्षण विषयक कंपन्यांना अलीकडच्या काळामध्ये मिळालेली ब्राह्मोसची ऑर्डर असेल किंवा एकंदरीतच माझगाव डॉकला सबमरीन्सची मिळालेली ऑर्डर असेल याचा विचार करावा लागतो. परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की संरक्षण विषयक कंपन्या असा जेव्हा आपण उल्लेख करतो त्याला आपल्या देशातल्या बहुतांश कंपन्या या सरकारी मालकीच्या आहेत. काही प्रमाणामध्ये खाजगी कंपन्या संरक्षणाशी संबंधित काम करतायत, त्याचं आउटसोर्सिंग आहे. किंवा काही खाजगी कंपन्या अशा आहेत की ज्या संरक्षण विषयक खरेदीमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आपल्या मालाचा पुरवठा करत असतात. आणि अशा दृष्टिकोनातनं संरक्षण विषयक सरकारी खातं ही या कंपन्यांची महत्त्वाचे ग्राहक आहेत.
आणि मग अशा दृष्टीने विचार करत असताना टाटा मोटर्स, भारत फोर्ज, आयशर मोटर्स, अशोक लेलँड याही कंपन्यांचा विचार करावा लागतो. त्याच वेळेला याच दृष्टिकोनातनं पारस डिफेन्स आणि तेजस नेटवर्क सारख्याही कंपन्यांचा विचार करावा लागतो. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की माझगाव डॉक हा एकमेव कंपनी जी 2021 सरकारी कंपनी की जी आपला IPO 2021 मध्ये घेऊन आली. माझगाव डॉक ही त्या मोजक्या कंपन्यातली कंपनी ज्यांचे बाजारभाव लिस्टिंग नंतर कधीही त्याच्या IPOच्या खालती गेले नाहीत. BEL ही अशी कंपनी जिनं सातत्यानं लाभांश दिला. अशा पद्धतीने जर विचार करायचा झाला तर संरक्षणाशी संबंधित पारस डिफेन्स किंवा तेजस नेटवर्क सारख्या अशा अनेक कंपन्या आहेत की ज्यांच्या IPO नंतरच्या लिस्टिंगच्या सुरुवातीच्या काळामध्ये अनेकदा त्यांना सर्किट ब्रेकर लागले आणि तेही वरच्या भावाने लागले. याचा अर्थ या मालाची हमी, त्याच्या पुरवठ्याची हमी, त्याच्या भावांची हमी आणि त्याच्या बरोबरीने किंवा या कारणांमुळे त्याच्या शेअर बाजारातल्या बाजारभावांची हमी अशा आर्थिक संरक्षण कंपन्या देतात का याचा विचार केला पाहिजे. अशा मुद्द्यांचा संरक्षण उद्योग आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांचा विचार करत असताना आपण सर्वसाधारणपणे गुंतवणूकदार ज्या आशेनं शेअर बाजारामध्ये येत असतो त्या बाबतीत थोडी आपल्या पदराला मुरड घालावी लागेल असाही एक मुद्दा आहे, त्याचा विचार केला पाहिजे. संरक्षण विषयक कंपन्या या सरकारी धोरणांवरती फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. मुळातच ते भांडवल प्रधान गणित आहे. असं असल्यामुळे या कंपन्यांचे बाजारभाव किती प्रमाणात वाढतील आणि किती काळात वाढतील याला एक अंगभूत मर्यादा असते. कारण यांचं महत्त्वाचं ग्राहक हा एकतर आपल्या देशाचं सरकार असतं किंवा दुसऱ्या देशांचं सरकार असतं. आणि जसं IT सेक्टरमधल्या कंपन्यांच्या बाजारगप्पांचा विचार करत असताना आपण जेव्हा विचार केला तसं जेव्हा सरकार तुमचं महत्त्वाचं ग्राहक असतं तेव्हा तुमचे पैसे बुडत नाहीत, परंतु ते पैसे वेळच्या वेळी मिळत येईल अशी ही खात्री नसते. त्यामुळे साहजिकच या कंपन्या किती सातत्यानं लाभांश देतील याच्यावरती एक अंगभूत मर्यादा असतात. आणि मुळातच संरक्षण विषयक खरेदी ही प्रदीर्घ कामकाज असतं. एखादीच ऑर्डर मिळते ती हजारो कोटी रुपयांची असते, पण ती ऑर्डर कशी मिळेल आणि कधी मिळेल याची गणितं पूर्णपणाने बाजारभावांपेक्षाही पलीकडची असतात आणि त्यात धोरणात्मक भाग जास्त असतो, बाजारभावात्मक कमी असतो. याचा एक नकारात्मक परिणाम असा होतो की जसं आपण ITCच्या कंपन्यांच्या शेअर्स विषयी अनेकदा चेष्टेने म्हणतो तशी परिस्थिती संरक्षण विषयक कंपन्यांबद्दल असते. कारण त्यांची कामगिरी ही सरकारी धोरण आणि त्यातनं जन्माला येणारी खरेदी, सरकारी धोरण आणि त्यातनं मिळणारा पैसा, सरकारी धोरण आणि त्यातनं होणारा भांडवली पुरवठा याच्यावर जास्त अवलंबून असते. परंतु एक ढोबळमानाने विचार करायचा झाला तर आत्तासारख्या अस्थिर वातावरणातल्या अनिश्चित बाजारामध्ये संरक्षण विषयक कंपन्यांच्या शेअर्सचा मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी विचार करणं हे केव्हाही संयुक्तिक ठरेल. अशा गुंतवणुकीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देत असताना या संरक्षण विषयक क्षेत्रातल्या कंपन्या तुमच्या गुंतवणुकीला संरक्षण देवो अशा शुभेच्छा देत बाजार गप्पांचा हा भाग इथेच पूर्ण करतो. मनपूर्वक धन्यवाद.